नमस्कार शेतकरी बांधवांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आजच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा बाजारातील कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशी वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण एवढीच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा। सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर माझा शेतकरी महा हवामान अपडेट चॅनल सबस्क्राइब करा। सांगा चला तर मित्रांनो सुरुवात करूया। स्क्रीन शकता निर्बंध कायम ठेवले तर शेतकरी अवघड स्थिती। देशात आणि राज्यात नाशिक हा सर्वाधिक कांदा उत्पादन घेणारा जिल्हा आहे। शेतकरी कवडीमोल दराने कांदा विकत आहे। उत्पादकांना प्रति क्विंटल 3000 पेक्षा कमी दर मिळत आहे। केंद्र कांदा निर्यात शुल्क मागे घेण्यासाठी नेमके वाट कोणाची बघत आहे, असा सवाल कांदा उत्पादक शेतकरी भारत दिघोळे यांनी विचारला आहे। ज्या शेतकऱ्यांनी कांदा कमी दराने विकला जात आहे, मग चर्चा कशासाठी आणि कोणासोबत करायची, असा सवाल यांनी यावेळी केला आहे। कांद्यावरील निर्बंध कायम ठेवल्यास शेतकरी अडचणीत येईल असे ते म्हणाले आहे। आणि एकंदरीतच या ठिकाणी मोदी सरकारच्या तळ्यात धोरणाचा फटका तांदळासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे। गेल्या काही वर्षांपासून एमएसपी नंतर निर्यात शुल्क वादग्रस्त ठरले आहे। केंद्र सरकार या प्रकरणात नेमकं कोणाची हिताची रक्षा करतंय, असा सवाल शेतकरी नेते विचारत आहे। काही आठवड्यात केंद्र सरकारने बदलणारे धोरण शेतकऱ्यांच्या मुळावर उठले आहे। आता नाशिक दौऱ्यावर असलेल्या केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सुद्धा या विषयावर भाष्य करणे टाळल्याने शेतकरी संतापले आहे आणि शेतकरी आक्रमक झाले। आक्रमक पवित्रा शेतकरी घेण्याची शक्यता आहे। येत्या काही दिवसांमध्ये नाशिक या ठिकाणी रस्त्यावर उतरून असं आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा शेतकरी बांधवांचा आहे। तर एकंदरीतच कृषी मंत्र्यांनी तोंडाला पाणी पुसले असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। नाशिक दौऱ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीच हाती लागले नाही। एकंदरीतच या ठिकाणी बघितलं तर केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यावर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे। गेल्या अनेक महिन्यापासून कांद्यावरील निर्यात मूल्य शून्य करण्याची कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आहे। केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या नाशिक दौऱ्यातून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीच हाती लागले नाही। धन्यवाद। लाईक शेअर सबस्क्राइब आणि कमेंट करा। सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स। तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद। सबस्क्राइब नक्कीच करा आणि कमेंट करा। सांगा तर भेटूया पुढे, तोपर्यंत इथेच थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।